तर अहमदाबाद नंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट पाहिली जाते का असा प्रश्न खरं तर उपस्थित होतोय। विमानतळ परिसरातील इमारतींचं पुनर्वसन रखडलंय। फनेल झोन मधील इमारती झोपड्यांचं पुनर्वसन रखडलेलं आहे। अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर आता मुंबई विमानतळ परिसरातील लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न चर्चेत आलाय। विमानतळ फुले झोन मध्ये असलेल्या 1980 एकर जागांपैकी 300 एकर जागांवर झोपडपट्ट्या आणि जुन्या इमारतींचं अतिक्रमण दिसून येत आहे। घराच्या अगदी काही फुटांवरून जाणारी विमानं पाहिली तर मनात अक्षरशः धडकी भरते। विमानतळ आणि विमानतळाच्या परिसरामध्ये जी कुठली स्ट्रक्चर्स बनवायची आहेत त्याच्यासाठी एअरक्राफ्ट ऍक्ट 1934 आणि एअरक्राफ्ट रूल्स 1937 हे मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशनच्या अंडर हे जे रूल्स आहेत त्या रेग्युलेशन्स प्रमाणे आपल्या इथे स्ट्रक्चर्स बनवायची परवानगी दिली जाते। अहमदाबाद विमानतळाच्या अगदी बाउंड्रीला लागूनच बरीचशी घरं आहेत। आम्ही बरेच वर्ष ते बघतोय। प्रत्येक वेळेस रनवेवरती आपण बॅकट्रॅक करताना ती रनवेच्या लगतची घरं दिसतात किंवा मुंबईत सुद्धा अशी घरं जवळपास बरीचशी आहेत। मुंबईचं जे आकाश आहे ते सेफ आहे की नाही, तर आकाश डेफिनेटली सेफ आहे। अशा घटना वारंवार होणार नाहीत अशी मला पूर्ण खात्री आहे। काल विमानाची जी काही दुर्घटना झाली ती सगळ्या भारताला, देशातल्या प्रत्येक नागरिकाला जाणीव करून देणारी होती, त्यांचं मन हेलवणारी होती। आज जर तुम्ही पाहिलं, फेसबुक असेल या इतर ठिकाणी असेल, लहान मुलं असेल, कुटुंब असेल त्यामध्ये गेलेलं आहे आणि याची काळजी दक्षता घेण्यासाठी सगळं आता झाली ती चूक झाली, कशी झाली, कुणामुळे झाली तो भाग वेगळा चौकशीचा असेल, परंतु सर्वजण आता अलर्ट मोडवर आले। वेगळ्या पद्धतीने सर्वे हा सरकारने सुरू केला आहे, त्याच्या बैठकीचं सत्र सुरू झालेलं आहे आणि मला वाटतं भविष्यामध्ये अशी दुर्दैवी घटना घडू नये याचा सरकारचा प्रयत्न। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।